हॅलो, नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आपण आज निघतोय अष्टविनायकाच्या दर्शनासाठी. ऑलरेडी आपण अष्टविनायकापैकी 6 अष्टविनायक करून झालेत. तर आज आपण जातोय ओझर आणि लेण्याद्री या अष्टविनायकाला दर्शन करण्यासाठी. तर हे ओझर आणि लेण्याद्री पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये येतात. तिथूनच शिवनेरी किल्ला पण तुम्हाला जवळच आहे. तर मित्रांनो, आज पुण्यावरून उशिराच निघालोय, कारण की आज सोमवार आहे आणि आज सुट्टीचं काही निश्चित नव्हतं. त्यामुळं ऐन टायमाला ऑफिसला सुट्टी मिळाली आणि मी आज निघतोय लेण्याद्री आणि ओझर अष्टविनायकासाठी. तर मित्रांनो, हा रोड आहे पुणे नाशिक रोडनं पुण्यावरून ज्यावेळेस तुम्ही नाशिकला जाल त्यावेळेस मंचर पासून जर पुढे आलात तर तुम्हाला नारायणगाव मधून तुम्हाला एक लेफ्ट घ्यायचा आहे, जो की ओझर लेण्याद्रीला जातो. तुम्हाला जर भीमाशंकरला जायचं असेल ना तर इथून लेफ्ट आहे. म्हणजे हा वाला रस्ता चांगला आहे, थोडा मोठा पण आहे. आपण ऑलरेडी पहिल्या दिवशी पाली आणि महड या अष्टविनायकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आपण थेऊर रांजणगाव केला. त्यानंतर सिद्धटेक आणि मोरगावचा मयुरेश्वर हे 2 केले. आणि आता आपले उरलेले 8 अष्टविनायकापैकी 2 उरले, लेण्याद्री आणि ओझर. हे 2 अष्टविनायक आज आपण पूर्ण करूया, दर्शन करूया आणि आपल्या या यात्राला पूर्ण विराम देऊया. मित्रांनो, जर तुम्ही नवस वगैरे काही असेल अष्टविनायकाचं तर तुम्हाला एक यात्रेचा नियमानुसार करावं लागते. आणि तुम्ही जर असं भक्तीने किंवा तुमच्या परीने जसं होईल तसं जर केलं तर तुम्ही तुमच्या ह्याने करू शकता. असं नाही की नियमानुसार हा अष्टविनायक अगोदर वगैरे वगैरे, तसं काही नाही आहे. हा नाशिक पुणे हायवे, इथून एक लेफ्ट घ्यायचा, हा जातो नारायणगावमध्ये. आणि नारायणगावमधून परत तुम्हाला लेफ्ट घ्यायचा आणखीन एक, बस स्टँडच्या थोडंसं पुढे गेले की रस्ता आहे. त्या रस्त्यावरून मस्तपैकी तुम्ही जुन्नर रोडला लागाल तर तुम्हाला जुन्नरला न जाता तुम्हाला जायचं राईटला. पुढे गेलं तर दाखवलंच मी, मग ओझर लेण्याद्रीला जातोय. चला आता आपण गाडीला जेवण घालूया. पेट्रोल झालं गाडीत टाकून, मस्तपैकी पेट्रोल गाडीत टाकले. आता माझ्या पण पोटात पेट्रोलची गरज आहे, पेट्रोलची नाही जेवणाची. तर आपण नारायणगाव या रोडला लागलोय. हा सिंगल रोड आणि हे सुंदर असे वडाचे झाड बघून तुम्ही तर ओळखलंच असेल की नारायणगावचा रोड आहे. आता आपण काय करूया, आपल्याला हा मस्त वाटतंय ना, भारी एकदम. तर आपण आता नारायणगाव मध्ये पोहोचू. तुम्हाला मी एक नारायणगाव मधली महाराजांची एक मूर्ती आहे आणि ती मूर्ती मोठी एक कमान बांधली आणि त्या कमानीच्या वरती ठेवलेली आहे, म्हणजे बसवलेली आहे. थोडी सुंदर दिसतीये ना, बघूया आपण, कॅप्चर करू कॅमेऱ्यामध्ये. दिसते का कमान तुम्हाला? या कमानीसारखी सुंदर कमान आणखीन कोणी बघितली नसेल. कमान अशी कसली भारी कमान आहे ना, कोण असलं भारी वाटतंय ना. लावलं ट्रॅक्टर. कसली भारी कमान आहे, मला तर असली कमान लय आवडली. कमानीपासून आपण राईट न जाते. वा, सुंदर पुतळा. हे बी बघ कसला भारी. इथून बोर्ड पण आहे, तसं तुम्हाला समजेलच. पण हा जो लेफ्टला जातो तो जातो शिवनेरी किल्ल्यावर आणि सरळ आहे तो जातो ओझरला. हे बघा, ओझर सुंदर रोड आहे, मस्त एकदम भारी आहे. आणि हा तुम्ही डायरेक्ट जर हायवेहून आलात तर हा पण रोड कनेक्ट होतो हायवेला.
मित्रांनो, ओझरमध्येच आपण पोहोचलोय. ही आहे ओझरची कमान. कमानीमधून आपण घेतला राईट. थोड्याच वेळामध्ये बसता आपण ओझरला पोहोचू. तुम्ही जर इथं आले, तुम्हाला उशीर झाला, संध्याकाळ झाली, इथं भक्त निवास आहे, राहण्याची लॉजिंग वगैरे खूप सोय आहे. तुम्ही इथं राहून शिवनेरी किल्ला, लेण्याद्री, परत ओझर, पलीकडे तुम्ही ह्याला पण जाऊ शकता मित्रांनो, नाणेघाट वगैरे. हा बघा, हा आहे मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि तो लेफ्टला गेलाय तो आहे गावात. तिथून मध्ये वाव, ही सुंदर कलाकृती केली, किती मस्त आहे. आपण येता वेळेस इथं गाडी लावून फोटो काढूया आपला. आधी दर्शन करून येतो. पार्किंग बी खूप मोठी आहे मित्रांनो, तुम्ही कितीही पार्किंग लावू शकता. हे बघा, आज पार्किंग पण आहे आणि सगळंच आहे. आज गर्दी नाही आहे कारण की आज सोमवारचा दिवस आहे. हा बघा, कुठला तरी रायडिंग ग्रुप पण इथं आलेला आहे. आपला ड्रॅगन आपण लावला त्यांच्या शेजारी. पार्किंगला खूप जागा आहे. हे असे पार्किंगमधून डायरेक्ट एंट्री मंदिराकडे. छान असं हे भक्तिनिवास आहे. हे बघा मित्रांनो, भक्तिनिवास एकदम स्वस्तात तुम्हाला इथं रूम भेटेल. हे बघा मित्रांनो, किती छान सुंदर असे दुकान आहेत. इथे खेळणी वगैरे मुलांसाठी, याच्यासाठी. मित्रांनो, हे आहे विघ्नहर श्री क्षेत्र ओझर, अष्टविनायकापैकी एक अष्टविनायक. वा, किती सुंदर इथं पांडुरंगाची मूर्ती आहे. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम माऊली, किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत. सुंदर मंदिर आहे बघा. हा आहे सभा मंडप. लाईट चमकमचक करायला लागली. श्री विघ्नहर श्री क्षेत्र ओझर, तालुका जुन्नर. गणपती बाप्पा मोरया. हे बघा, पूर्ण मंदिराचा परिसर. विघ्नेश्वर, विघ्नहर, गणपतीचे भरपूर नाव आहेत. त्यापैकी एक अष्टविनायकापैकी एक ओझरला जे आहे ते मंदिर. वाव, दीपमाळ कसली सुंदर आहे. मंदिराच्या दोन साईडकडून दोन दीपमाळीत आणि पूर्ण चिऱ्याच्या बांधकामाच्या दीपमाळीत. हे बघा, लय भारी वाटतात. लाइटिंग लावल्या खूप सुंदर वाटत असतील. हे बघा मित्रांनो, काचामध्ये विघ्नेश्वराचं अख्खं मंदिर येते. बघा मित्रांनो, इथे किती सुंदर असं महाराजांचं भक्तिशक्तीचं प्रदर्शन केलेलं आहे. इकडं चालली, तिकडं मावळे चाललेले. भक्तिशक्तीचा संगम सुंदर आहे. चला तर मित्रांनो, ओझरला आलो. ओझरला दर्शन केलं. बिलकुलही गर्दी नव्हती.
एकदम दर्शन असे सुंदर आणि डायरेक्ट VIP दर्शन, असं वाटलं लागलं VIP आमच्यासाठीच फ्रंट डोर ओपन केला आहे त्यांना. खूप सुंदर असे दर्शनं झाले मित्रांनो. आणि आता आपण दर्शन करून बाहेर आलो आणि नुकतेच आता आपण लेण्याद्री या अष्टविनायकाच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तर मित्रांनो, तुम्ही अष्टविनायक दर्शनासाठी जर ओझरला आलात तर ओझरला आल्याच्या नंतर इथं भक्ती निवास, लॉजिंग वगैरे, राहण्यासाठी खाण्यासाठी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. मंदिर खूप चांगले, बांधकाम एकदम मस्त आहे. चला तर आपण आता नेक्स्ट अष्टविनायकच्या व्लॉगमध्ये भेटूया. मित्रांनो, प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलचं नाव आहे द ट्रॅव्हलिंग राज. आणि आपण या कमानीपासून सुरुवात करतो, लेण्याद्री 14 किलोमीटर. चला, बाय बाय.